खरं तर हा गोपाळगड ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्यासाठी आम्ही जवळजवळ 2007 पासून झगडत आहोत। मला आठवते की 2007 साली मी असलेल्या पक्षामध्ये आंदोलन घेतलं होतं आणि कलेक्टरांच्या इथे उपोषण करून हा राज्य संरक्षित व्हावा यासाठीचा प्रस्ताव त्यावेळेला सादर केला होता। या गोपाळगडावरती इथे सामान्य माणसाला येऊ दिलं जायचं नाही, कडी-कुलप घातली जायची, भगवा झेंडा उभा केला जायचा नाही, तिला जायचं नाही आणि पोलीस केस केल्या जायच्या। खरं तर हा इतिहासातला पहिला किल्ला असेल की जो विकला गेला होता, परंतु आज परिस्थिती अशी आहे, महायुतीचं सरकार आहे, देवेंद्र भाऊ या ठिकाणी आपले मुख्यमंत्री आहेत आणि आपले जठार साहेब आहेत, या आता सगळ्यांच्या कानावरती पर्वाचा हा विषय गेल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा चालना मिळाली आणि हा गड राज्य संरक्षित व्हावा आणि त्यांना काय मोबदला द्यायचा असेल तो द्यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव सादर केला आहे। मला वाटतं हा ठराविक दिवसामध्ये हा आपल्या ताब्यामध्ये, राज्याच्या ताब्यामध्ये किल्ला येईल आणि पुन्हा जल्लोषात या ठिकाणी आपण भगवं वादळ निर्माण करू, यासाठीचा आमचा प्रयत्न आहे। आपण जठार साहेब या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही तमाम शिवप्रेमींच्या वतीने आपले या ठिकाणी आभार मानतो। सगळ्यांना मुळात 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज हा दिवस इथे साजरा करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब प्रमोदजी जठार साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे, त्याचबरोबर वैभवजी खेडेकर, ज्यांनी हा किल्ला जमिनी मालकीच्या वादातून मुक्त व्हावा म्हणून प्रयत्न केले होते, या सगळ्यांचे मी इथे स्वागत करतो। त्याचबरोबर शॉर्ट टर्ममध्ये आपण सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सगळे शिवभक्त इथे आला, तुमचे सुद्धा स्वागत करतो। खरं म्हणजे वैभवजींनी जे सांगितलं, आणखी काही साहेब नावं आपल्याला इथे घ्यावी लागतील की जी विषय आहेत की कैलासवासी मधुकाका परसुरे आणि कैलासवासी मंगेश पवार यांनी ह्या सुरुवातीच्या काळात हा किल्ला या जमिनीच्या मालकाच्या वादातून बाहेर पडावा यासाठी लोकशाही दिनातून खरी म्हणजे त्यांनी सुरुवात केली होती। त्यानंतर दैनिक तरुण भारतचे इथले तालुका प्रतिनिधी सत्यवान घाडे आणि त्यांच्याबरोबर काम करणारा सचिन ओक मी होतो आणि दीपक वैद्य, या दीपकने ह्याच्यावरती 7 मालिका म्हणजे 7 दिवस सततचा हा लेख लिहिले होते। याच्यातून हा विषय पुढे सुरू आला। त्यानंतर ॲडव्होकेट संकेत साळवींचं शिवतेज फाउंडेशन असेल, त्याच्यानंतर अक्षय पवार असेल, त्याचबरोबर ह्या इथले स्थानिक ग्रामस्थ असतील, मला वाटतं तेव्हा इथले जे सरपंच आहेत माझी आमचे यशवंतराव बाईसाहेब, भालेकर साहेब, धामणसकर मॅडम यांनी ह्याच्यावरती आवाज उठवला होता। हा आवाज उठवत असताना 2004 आणि 2009च्या दरम्यान नातू साहेबांनी गोपाळगडचा अंजनवेल किल्ला आणि तवसाळगडचा विजयगड किल्ला याचा तारांकित प्रश्न निर्माण करून तेव्हा पुरातत्व विभागाचे आयुक्त ह.प. लांजेवर साहेब हे तवसाळच्या विजयगडला आणि या गोपाळगडला भेट देऊन गेले होते। असा त्याच्या व्यतिरिक्त सर्व साहेब राजकीय जी काही लोक आपली या तालुक्यातले आहेत यांनी आपापल्या पद्धतीने आवाज उठवला होता आणि वैभवजींचं जिल्हाधिकाऱ्यांच्या समोरचं आंदोलन तेव्हा खूप गाजलं होतं। आज ह्या सगळ्याचा परिपाक होऊन थोडासा दुर्लक्षित राहिला आणि मालकीच्या वादात पडलेला हा गोपाळगड देवेंद्रजींचं जेव्हा युतीचं सरकार आलं त्यावेळेस 2016 सालात हा निर्णय झाला की हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक व्हावा म्हणून, आणि त्याच्यानंतर हे ते स्वतःला काय जमीन मालक म्हणून घेणार जी मुजोर लोक होती ते पुन्हा हायकोर्टात गेले। कोर्टाने सुद्धा इथल्या सगळ्या लोकांनी हा किल्ला आहे असा जेव्हा विषय सुरू केला आणि हा विषय सुरू केल्यानंतर 2025ला पुन्हा पुरातत्व विभागाने या विषयामध्ये अधिक लक्ष टाकलं। मला वाटतं एक माझं एक नाव राहायचं राहून गेलं, विद्यमान जे सभापती आपले महोदय आहेत प्रणवजी पोळेकर, हे तेव्हा मला वाटतं G24ला काम करत होते आणि लक्ष्मण घोणसे पाटील TV9ला यांनी पहिला या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर हा किल्ला आणायचं जो काम केले होते, किल्ल्याला एक वाचा फोडायचं काम केलं होतं इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून, ते आदरणीय प्रणयजी होते, लक्ष्मण घोणसे पाटील होते। अशा सगळ्यांचा परिपाक होऊन हा जेव्हा विषय आला, पण खऱ्या अर्थाने त्याला मूर्त स्वरूप हे देवेंद्रजींच्या विषयात पहिलं 2016ला आणि आता 2025ला, आणि आता ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आपले महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री असतील आशिषजी शेलार यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये उडी घेतलेली, पुढच्या 15 दिवसामध्ये हा विषय मोकळा करणार असं विषय केलेला आहे। पण शेवटी एक काय म्हणतात ना की मनातली हुरहुर असते, धडधड असते, काहीतरी केलं पाहिजे, ती असणारी जी धडपड आहे ती सन्मान्य जठार साहेब आहेत। म्हणजे कसब्याला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी गेले 15 वर्ष लढा देणारं शासनाच्या दरबारी पाठपुरावा व्यक्तिमत्व ते म्हणजे जठार साहेब आहेत। जठार साहेबांना आमदारकी जेव्हा मिळाली तेव्हा त्यांनी पहिलंच विषय केला, तर निलेश इथे किल्ले किती आहेत, तर आम्ही म्हटलं तर विजयगड आहे आणि हा गोपाळगड आहे, आणि गोपाळगडचा जेव्हा प्रश्न विषय आला त्याच दिवशी जठार साहेबांनी मला फोन केला आणि म्हणाले निलेश तुझ्या नावाचं एक पत्र दे। मग मी पत्र दिल्यानंतर पुढच्या 1.5 तासात
जठार साहेबांचं पत्र हे जिल्हाधिकाऱ्यांना पाहिजे, काय कामाची पद्धत पाहिजे त्याचं उत्तम आणि आदर्श उदाहरण म्हणजे जठार साहेब आहेत. ही पत्र पण मी सांगितली, त्यानंतर सभापती महोदयांनी पण पालकमंत्र्यांकडे केला. हा सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा आत्ताच्या महायुतीच्या कालखंडात चालणारा एक चांगला विषय आहे आणि पुढच्या 15 दिवसात आपल्याला हा विषय बहुतांशी मार्गी लागलेला दिसेल आणि हा गोपाळगड वैयक्तिक मालकीच्या वादातून नक्की मोकळा श्वास घेतील याची आपल्याला 100% खात्री आहे. आज या 352व्या शिवराज्याभिषेक दिनी आदरणीय जठार साहेब या ठिकाणी आले, गडाला भेट दिली. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे एक धडपडीचं आणि चळवळीचं व्यक्तिमत्व आणि आम्ही ज्यांच्याकडे भविष्य म्हणून बघतोय ते सन्मान्य वैभवजी खेडेकर आहेत, प्रणवजी पोळेकर आहेत, अक्षय